ऐरोली में शिवसेना नेता अंकुश सोनवने के नेतृत्व में लोकमान्य सेवा समिति सार्वजनिक गणेशोत्सव मंडल को महाराष्ट्र के गृह राज्य मंत्री योगेश कदम ने भेंट देकर यहां विराजमान नवसाला पावनारा ऐरोलीचा महाराजा के दर्शन किए। इस अवसर पर पूर्व नगर सेविका हेमांगी सोनवने भी उपस्थित थीं। गणेश चतुर्थी के अवसर पर विविध देखावे निर्मित करने वाले इस मंडल ने इस वर्ष हिंदवी स्वराज्य का इतिहास की अवधारणा के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास का सृजन किया है। इस दृश्य ने योगेश कदम को भी मंत्रमुग्ध कर दिया और गृह राज्य मंत्री स्वयं इस दृश्य को प्रत्यक्ष देखने ऐरोली पहुंचे। इस अवसर पर गणेशोत्सव की शुभकामनाएं देते हुए योगेश कदम ने विश्वास व्यक्त किया कि आगामी मनपा चुनावों में अंकुश सोनवने और हेमांगी सोनवने नगर सेवक के रूप में महानगर पालिका में दिखाई देंगे। अंकुशजी सोनवणे आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ गेली 27 वर्ष ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत। आज पहिल्यांदाच खरं तर माझा योगायोग जुळलेला आहे ह्या गणपतीरायाच्या दर्शनासाठी येण्याचा आणि येताना आलेलो असताना वातावरण पाहून अतिशय समाधान वाटलं की खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना जी नेहमी समाजकार्यामध्ये विश्वास ठेवते, समाजकार्य पाहून मनापासून समाधान वाटलं। समन्वय रामदास भाईंचं कार्य आम्ही आमच्या लहानपणापासून पाहिलंय आणि त्याची कुठेतरी एक छबी आज मला इथे ऐरोलीमध्ये सोनवणेंच्या माध्यमातून पाहायला मिळाली। म्हणून नक्कीच त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व कुटुंबियांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या मेहनतीने आणि इतका सुंदर देखावा त्यांनी इथे उभा केलेला आहे आणि जनतेची सेवा गेली 11 दिवस सातत्याने ते करतायत, गेली 27 वर्ष सातत्याने ते करतायत। त्यांच्या कार्याला खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि गणपतीरायाच्या आशीर्वादाने नक्कीच दोघेही, आता तो अधिकार माझा नाही परंतु माझी इच्छा व्यक्त करतोय की नक्की दोघेही हे महानगरपालिकेमध्ये पुढच्या वर्षी असतील नगरसेवक म्हणून त्यांच्या गणपतीरायाला मी नक्कीच पुढच्या वर्षी येईन।